हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू टॉपिक गाईड. आज आपण बोलणार आहोत 10th आणि 12th बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी खास प्रिपरेशन टिप्स आणि शॉर्टकट्स बद्दल. जर तुम्हाला तुमचा अभ्यास सोपा आणि रिझल्ट दमदार बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रिपरेशन सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाचा नियम: नो युअर सिलेबस. तुमच्याकडे बोर्डाने दिलेला सिलेबस असायलाच हवं, जेणेकरून त्या बोर्डाच्या सिलेबसचा अभ्यास तुम्ही व्यवस्थितपणे कराल. आणि व्हॉट टू डू: इम्पॉर्टंट चॅप्टर्सला मार्क करा, फोकस करा हाय वेटेज टॉपिक्सवर. प्रिव्हियस इयर्स पेपर्स बघा आणि कोणत्या चॅप्टर्सवर जास्त क्वेश्चन्स येतात ते ओळखा. अभ्यास करताना वेळेचं योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. लॉंग टेक्स्टबुकपेक्षा सेल्फ मेड नोट्स जास्त हेल्पफुल असतात. शॉर्ट पॉईंट्स, फ्लो चार्ट्स आणि माइंड मॅप्स तयार करा. 1 पेज रिव्हिजन नोट्स बनवा, जे एक्झाम आधी पटकन रिवाईज करता येतील. फॉर्म्युलाज, डिफिनेशन्स अँड थेरम्स याबद्दल. आता शॉर्टकट की काय, तर यूज द पोमोडोरो टेक्निक. 25 मिनिटं अभ्यास प्लस 5 मिनिटं ब्रेक. 4 सायकल्स नंतर 15 ते 20 मिनिटाचा मोठा ब्रेक घ्या. यामुळे फोकस टिकून राहतो आणि मेमरी रिटेन्शन पॉवर देखील वाढतो. शेवटचं, प्रॅक्टिस इज द की. दररोज 3 ते 4 प्रॅक्टिस पेपर सोडवा. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर, त्यामुळे तुमचा स्पीड आणि ॲक्युरेसी वाढते. तुम्हाला प्रश्न ओळखता येतील आणि बोर्डचा पॅटर्न लक्षात येईल. बरोबर आहे ना? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जाते. आणि मेमरी बुस्टिंग ट्रिक्स. लर्निंगला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी काही मेमरी ट्रिक्स वापरूया. नेमोनिक्स, लॉंग आन्सर लक्षात ठेवण्यासाठी छोटे शब्द तयार करा. जसे आपण ॲक्रोनिम्स तयार करतो, जातानाही पाणी पी, म्हणजे रेनबोसाठी कलर्स आठवण ठेवण्यासाठी. स्टोरी मेथड, कॉम्प्लेक्स कन्सेप्ट जे असतील त्या सर्व गोष्टी टेक्निक्सने वापरून आपण पाठ करायच्या. आता काही एक्झाम डे टिप्स. आन्सर शीट नीट आणि क्लीन ठेवा. फर्स्ट अटेम्प्ट इझी क्वेश्चन्स. कॉन्फिडन्स वाढेल. प्रत्येक क्वेश्चन वाचून समजून घ्या, घाई करू नका. लास्ट 10 ते 15 मिनिटांमध्ये रिवाईज करा. तर मित्रांनो, ह्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुमची तयारी आणखी मजबूत करा. जर तुम्हाला ह्या व्हिडिओने मदत झाली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा टॉपिक गाईडला. तुमच्या सर्व बोर्ड परीक्षांसाठी शुभेच्छा. स्टे कॉन्फिडंट अँड कीप लर्निंग. थँक्यू.